Example number 21. We want to find out the radius R. Radius R find out करायचे. करूया का प्रॉब्लेम नाही. Mn ही काय आहे तर Mn is a chord. Mn is a chord. What is the chord? Chord is the segment joining two points on this circle. Chord म्हणजेच काय वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. त्यातलं ml 9 आहे आणि हे टोटल mn 25 आहे. मग ln किती होईल तर ln होणार सर ह्या 25 मधनं 9 गेले म्हणजे किती होणार सांगा सर 25 - 9. हे कळलं का बघा सर 25 - 9 ln ची व्हॅल्यू हे 25 आणि ह्यातनं हे 9 गेले की ln उरले 25 - 9. तुमच्या लक्षात येते का बघा. पण अजून रेडियसचा पत्ताच नाही. काढूया सर रेडियस. त्यात त्यांनी काय दिलंय ml जो 9 आहे आणि l आणि o हे 5 आहे म्हणते आणि o इज द ओरिजिन ऑफ दी. लक्षात घ्या सर्कल. आम्हाला रेडियस कशी काढायची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेडियस. रेडियस इज अ सेगमेंट जॉइनिंग ओरिजिन अँड पॉइंट ऑन सर्कल. मग मी ह्याला काय करतो ह्यालाच असं पुढे वाढवतो की सर असं हीच लाईन मी पुढे एक्सटेंड करतोय LO म्हणजे मी असं म्हणेन ड्रॉ लाईन LO असं म्हणतो मी सर. ड्रॉ बघा बरं सर हे माझं कन्स्ट्रक्शन ड्रॉ लाईन LO. दोन्हीकडे वाढवूया लक्षात घ्या सर. म्हणजे कशी होईल बघा सर ही लाईन तुमच्या अशी वाढली ही लाईन इकडं अशी वाढली सर. लक्षात घ्या बघा बरं सर वाढली कशी दोन्हीकडे वाढली. मग ह्याला आता आपण काय देऊया सर. मग ह्याला MNOPQR असं नाव देऊया. ह्याला इथं काय नाव देऊया सांगा सर Q आणि ह्याला काय नाव देऊया बघा सर R. ड्रॉ लाईन LO. इच लक्षात घ्या इच intersects circle at Q and R. At Q and R. Q आणि R ला इंटरसेक्ट करते. आता रेडियस कुठे आहे बघूया. घुसा सर रेडियस कडे. हे कुठे आहे सांगा सर OR इज द रेडियस. हे OR झाली बघा सर. एक दिसली का बघा सर हे OR इज रेडियस. आणि कुठे आहे रेडियस तर ही जर बघितलात सर OQ ही सुद्धा रेडियस आहे बघा सर. OQ आहे का बघा सर ही OQ ही सुद्धा रेडियस आहे का बघा सर. म्हणजे OR इज इक्वल टू OQ इज इक्वल टू R. काय चुकलंय का बघा सर. दॅट इज QR इज अ डायमीटर. QR इज अ डायमीटर. मग QL किती होईल. QL कशी काढणार बघा सर. QL कशी काढणार QL इज इक्वल टू QL कशी काढणार सर तर OQ मायनस LQ. नाही QL कशी काढणार OQ मायनस OL. OQ मायनस OL. OQ किती आहे बघा R आणि OL किती आहे बघा 5. R मायनस 5. हे झालं QL सर. कळलंय का बघा सर हे झालं QL. आणि हे LR किती आहे बघा सर LR. LR इज इक्वल टू LR म्हणजेच काय तर OR अधिक OL. OR अधिक OL म्हणजेच LR किती होईल बघा सर R अधिक 5. R अधिक 5 सर कळले का बघा. हे R अधिक 5 झालं सर LR. LR किती झालं सांगा सर R अधिक 5 आणि हे QL किती झालं बघा सर R वजा 5. सर समजते का बघा सर. मग आता आपल्याला असं दिसायला लागलंय का बघा सर. आता नीट लक्ष द्या की MN ही कॉर्ड आहे QR ही कॉर्ड आहे आणि दोन्ही कॉर्ड्स एकमेकांना L मध्ये आतमध्ये इंटरसेक्ट करतात. मग काय होईल त्याचा थिअरम ऑफ intersecting chords in interior part of circle by theorem of
बाय थिअरम ऑफ, लक्ष आहे ना सर, बाय थिअरम ऑफ intersecting chords in interior part of circle. In interior part of circle, वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये एकमेकांना छेदणाऱ्या जीवाचे प्रमेय. मग ते काय सांगतं? ते काय सांगतं सांगा सर? इट इज इक्वल टू पहिल्या जीवेच्या तुकड्यांचा गुणाकार, ही पहिली जीवा समजा QR आहे, QL इंटू LR, पहिल्या जीवेच्या तुकड्यांचा गुणाकार QL इंटू LR, QL इंटू LR, QL पहिला तुकडा, LR दुसरा तुकडा, इज इक्वल टू MN ही दुसरी जीवा आहे, त्याचे दोन तुकडे ML इंटू LN, ML इंटू LN. लक्ष आहे का बघा सर? पहिली जीवा कुठली आहे? QR. QR चे दोन तुकडे QL आणि LR, QL इंटू LR. दुसरी जीवा MN, त्याचे दोन तुकडे ML आणि LN, त्याच्या गुणाकार. पहिल्या जीवेच्या तुकड्यांचा गुणाकार दुसऱ्या जीवेच्या तुकड्यांचा गुणाकार. प्रोडक्ट ऑफ टू पार्ट्स ऑफ फर्स्ट chord is equal to product of two parts of second chord. Para values. What is the value of QL? QL ची value R minus 5 into what is the LR? LR ची value R plus 5. It is equal to, लक्ष आहे ना सर, it is equal to ML. ML ची value किती आहे? 9. आणि LN ची व्हॅल्यू किती आहे? 25 मायनस 9. कुठं चुकलं असेल तर सांगा. मग आता A प्लस बी इंटू A मायनस बी, A प्लस बी इंटू A मायनस बी म्हणजे A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे ना? इट इज इक्वल टू 9 इंटू 25 मायनस 9 म्हणजे 16. काय चुकलंय का बघा. आता या ठिकाणी R स्क्वेअर मायनस 25 इट इज इक्वल टू 144, 16×9=44. Therefore R स्क्वेअर इट इज इक्वल टू 144, हे इकडे आले, प्लस 25. काय चुकते का बघा सर? Therefore R square is equal to 169. Therefore R is equal to 13. 169 वर्गमूळ 13. सेंटीमीटर कुठे काही दिलेलं दिसत नाही. Therefore it's units. युनिट्स तुमच्या लक्षात. गाईडमध्ये बघितलात सर, तुम्ही जर गाईडमध्ये गेलात, डायजेस्टमध्ये गेलात, तर खूप टफ प्रोसिजर दिले. दे हॅव गिवन द 2 मेथड्स अगेन. पायथॅगोरसवर आहे, आणखीन कशावर आहे, किचकट केलं. इट्स द इझिएस्ट मेथड, अत्यंत सोपी पद्धत आहे. लक्षात घ्या, काही त्या याच्यामध्ये नाही. ओके, व्हेरी नाईस एक्झाम्पल. लक्षात ठेवा, हे खूप चांगलं. ही सगळी एक्झाम्पल्स आजची 4 मार्काची आहेत, मोठी गणित आहेत सगळी. लक्षात घ्या. इथे आपण बघूया, एकदम इझी आहे. ह्यात आपल्याला एडी कॉन्ग्रुएंट टू बीडी करायचं आहे. लक्षात घ्या सर, एडी कॉन्ग्रुएंट टू बीडी. ठीक आहे, बघू नंतर काय सिद्ध करायचं, याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. रिकाम्या जागा भरल्या की आमच्या पोटा पाण्यापुरते मार्क्स मिळतात, लई डोक्याला ताप नाही. इट्स ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल. मेजर ऑफ अँगल ACB कुठे आहे? हे ए बघा सर, हे ए, हे शी, हे बी, हे ACB. दिसला का बघा? ACB. हा किती विचारलाय बघतो बाबा. काय म्हणलं? अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. हा, हे सेमी सर्कल आहे वे. हा, हे डायमीटर आहे वे. हे O इज द से ओरिजिन आहे वे. अच्छा अच्छा, डायमीटरचा व्यास आहे. हे सेमी सर्कल आहे. मग अर्धवर्तुळातील अंतर्लिखित केलेला कोन किती असतो?
तर 90 असतो. अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन 90 असतो, कारण ह्या अर्धवर्तुळाचं माप 180 असतं, 180. आणि 180चा हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे 90. त्यामुळे अँगल ACB किती होणार सांगा? 90 डिग्री. डिग्री म्हणायला विसरायचं नाही, त्यात आणि अर्धा मार्क कमी करता. दुसरा काय? DCB विचारले. कुठे आहे DCB? कुठे आहे हे DCB हा कोण विचारला सर? हा कोण. आता हा सर मला सांगा, त्यांनी असं म्हटले की हे दोन कोण कशात सेम आहेत? हे दोन कोण सेम आहेत, मग हा टोटल 90 असेल तर हा किती होणार सांगा सर? 45 होणार. सरळच आहे. आणि इथं CD इज बायसेक्टर ऑफ अँगल C. CD इज बायसेक्टर ऑफ अँगल C. त्यामुळे हा 45 होईल सर. ह्याचाही विषय संपला. आता आर्क DB विचारलाय सर. हा आर्क DB. आता हा जो कंस काढायचा आहे सर, ह्या कंसाचं माप. आता ह्या कंसाचं माप, हा अंतर्लिखित कोण आहे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आणि इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे हा अंतरखंडित कंसाच्या हा निम्मा असतो, म्हणजे हा दुप्पट होणार. मग 45च्या दुप्पट किती होणार बघा? 90. हा 45 असेल तर आर्क दुप्पट होणार ना, दुप्पट होणार. म्हणून DB किती होईल बघा सर? 90 डिग्री झाली सर. ह्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम म्हणतात. आता त्यांनी पुन्हा सांगितलंय सर की मेजर ऑफ अँगल DOB काढा. हा DOB काढा सर. हा DOB. हा कसा येईल सांगा सर? हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. आणि केंद्रीय कोनाचं माप आणि ह्या कंसाचं माप सेम असतं. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क म्हणले कंसाच्या मापाचा व्याख्या काय? कंसाचं माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप. मग कंसाचं माप 90 असेल तर केंद्रीय कोनाचं माप किती असणार सांगा? 90 असणार आहे. तेव्हा मेजर ऑफ अँगल DOB इज इक्वल टू 90. केंद्रीय कोनाचे माप आणि कंसाचं माप सेम असतं. आता त्यांनी सांगितले की OA कॉन्ग्रुएंट टू OB कुठे आहे? हे OA कॉन्ग्रुएंट टू OB का असं विचारलंय? तर मला सांगा OB ही काय आहे? बदलतो, लक्षात घ्या. बोला सर. OB ही काय आहे? रेडियस आहे. OA ही काय आहे? ती पण रेडियसच आहे की. मग OA इज इक्वल टू OB ही रेडियस आहे, म्हणजे रॅडी ऑफ द सेम सर्कल. काय म्हणणार सांगा सर? रॅडी ऑफ सेम सर्कल. हे त्याचं कारण सर. झालं. मग आता ते पुढे म्हणतात की OD हा कुठे आहे? OD हा AB चा टिंबा टिंबा आहे. काय? OD हा, आता हा अँगल 90 आहे ना सर, हा परपेंडिक्युलर आहे OD हा. आणि AB चा, हे दोन सेम आहे म्हणजे हे बायसेक्ट होतंय ना सर, बायसेक्ट होतंय. म्हणजे हा परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्टर आहे. OD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ OB. OD is perpendicular bisector of AB. मग OD is perpendicular bisector. Perpendicular bisector of AB. म्हणजे OD हा AB चा लंब दुभाजक आहे. लंब दुभाजक. OD हा AB चा लंब दुभाजक आहे. तुमच्या लक्षात येते का? मग त्यांनी म्हटले की AB कॉन्ग्रुएंट टू BD. कुठे आहे AB? लक्षात घ्या. AD हा AD बघा सर, साइन बदलतो, लक्षात घ्या. AD. मग त्यांनी असं सांगितलंय की सर हे जे AD आहे हे AD कॉन्ग्रुएंट टू, लक्षात घ्या, हे BD. हे दोन सेम आहे म्हणते सर. हे मग हे का सेम आहे? हे का सेम आहे त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. त्यांनी सांगितलं नाही, पण का आहे तर तुम्हाला मी एक सांगतो सर. मी पूर्वी लिहून दिले. समजा एक सेगमेंट असेल. हा एक समजा सेगमेंट असेल PQ, लक्षात घ्या. आणि ह्या PQचा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. हा परपेंडिक्युलर मी बायसेक्टर काढला, असा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. तर नियम असा आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कुठलाही बिंदू, एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर is equidistant from the end points of that segment. हे इक्विडिस्टन्स असतं, इक्विडिस्टन्स.
कुठलाही पॉइंट, एनी पॉइंट ऑन दिस परपेंडिक्युलर बायसेक्टर, कुठलाही पॉइंट हा एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टंट, त्याचं डिस्टन्स समान अंतर असतं, इज इक्विडिस्टन्स ऑफ द एंड पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट. लक्षात घ्या, लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू एखाद्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो, समान अंतरावर असतो, समदूर असतो. तुमच्या लक्षात आहे का? बस. मग एडी हा जो आहे, एडी हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. एबी हा सेगमेंट आहे, ओडी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कुठलाही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो, हा समान अंतरावर असतो. डीए बरोबर डीबी, म्हणून एडी बरोबर बीडी म्हटले. सर मग ह्याला वाक्य काय द्यायचं, ह्याला काय लिहूया विचारलेलं नाही पण सांगायला लागेल. एनी पॉइंट, लक्षात घ्या, एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट, ऑफ अ सेगमेंट, सेगमेंट म्हणजे रेषाखंड, एखाद्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू इज इक्विडिस्टंट, समदूर, इज इक्विडिस्टंट, इज इक्विडिस्टंट फ्रॉम एंड पॉइंट्स, इक्विडिस्टन्स फ्रॉम एंड पॉइंट्स of that segment, of that segment, त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. एखाद्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. एखाद्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट. हे तुमच्या लक्षात येते का? बस हे विचारलेलं नाही पण हे एडी बरोबर बीडी का हे लक्षात घ्या, त्याचं हे कारण आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं. ह्याच्यात त्यांनी मागितलेलं नाही हे 1 2 3 4 5 6 एवढ्याच रिकाम्या जागा आहेत, ही नाही आहे. पण हे एडी कॉन्ग्रुएंट टू बीडी का, एडी कॉन्ग्रुएंट टू बीडी का लक्षात घ्या, कारण हा लंबदुभाजक आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, त्यावरचा हा बिंदू आहे. हा बिंदू ह्या एंड पॉइंट पासून समदूर असतो, इक्विडिस्टंट असतो. ओके, समजलं असलं तुम्ही गृहीत धरतो. लक्षात घ्या, ही आकृती आपण लक्षात ठेवावी. नसेल तर आणखीन एकदा मी आपल्याला फक्त एवढाच भाग एवढा सांगतो, जरा माझ्याकडे लक्ष द्या. आणखीन एकदा 1 मिनिटाकरता घेतो. समजा हा सेगमेंट आहे मुलांनो, ह्याला रेषाखंड म्हणतात एबी. ह्या रेषाखंडाचा मी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, म्हणजे बरोबर मध्यबिंदूतून जाणारा असा लंब काढला. लक्षात का बघा सर, बरोबर मध्यबिंदूतून जाणारा असा मी लंब काढला खालीपर्यंत. बरोबर आहे सर, ह्याला परपेंडिक्युलर म्हणायचं आणि हा बायसेक्टर आहे, दोन समान भाग करणार आहे. तर ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा कुठलाही बिंदू घ्या, अगदी इथला बिंदू घ्या सर, हा बिंदू कुठलाही, तो ह्या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून समदूर असतो. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे आणि हे जे डिस्टन्स आहे लक्षात घ्या ते सेम असते. कळते का बघा सर मी काय बोलतोय. एनी पॉइंट, ह्याच्यावरचा कुठलाही पॉइंट घ्या, इथं घ्या, कुठलाही पॉइंट घ्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा, तो पॉइंट ह्या सेगमेंटच्या ह्या 2 एंड पॉइंट पासून समदूर असतो. कळते का बस, हा हे जे आहे हे डिस्टन्स सेम असते. कळते का बघा, दिस इज एनी पॉइंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. हा सेगमेंट ए बी, हा त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, त्याच्यावरचा कुठलाही बिंदू इज इक्विडिस्टंट, हा इक्विडिस्टंट फ्रॉम एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट, त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. हे कळते.
बस हे महत्वाचं, म्हणून एडी कॉन्ग्रुएंट टू बीडी, म्हणून हे एडी आणि हे बीडी कॉन्ग्रुएंट आहे, कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा पॉइंट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मला वाटतं.